नमस्कार. प्रत्येक मोठ्या स्वप्नाची सुरुवात ही छोट्या गावातून होऊ शकते आणि प्रत्येक मोठा निर्णय हा धाडसी निर्णयातूनच जन्माला येतो. पुणे जिल्ह्यातील सासवड पुरंदरची माती, तसं पराक्रमाची, इतिहासाची आणि प्रेरणेची भूमी. याच भूमीतून एक स्वप्न उभं राहिलं. स्वप्न एका मोठ्या पडद्यावर कथारूपी जगासमोर मांडण्याचं. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याच पुरंदरमधील असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला, मेहनतीला आणि जिद्दीला भारतीय सिनेसृष्टीतून एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे. तर हा संवाद तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. तर चला स्वागत करूया दिग्दर्शक चेतन डिके यांचं. पण रॅपिड फायर घेऊयात आता. ऍक्शन की कट? ऍक्शन ऑलवेज. का बरं? कारण ऍक्शन बोलल्याशिवाय कट बोलतो येत नाही. त्यामुळे फर्स्ट ऍक्शन. ओके. स्क्रिप्ट की इम्प्रोव्हायझेशन? डिपेंड ऑन म्हणजे स्क्रिप्ट वरती काम करत असताना इम्प्रोव्हायझेशन ही गोष्ट येतच असते. त्याच्यामुळे ते दोन्ही एकच गोष्ट नाही. असं काय परफेक्ट स्क्रिप्ट कुठली आपण त्याच्यावर काम करतो, काही ना काही इम्प्रोव्हायझेशन छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. ओके. असं झालंय का की बाबा स्क्रिप्ट ही लिहिलेली म्हणजे या फिल्म मध्ये की ही स्क्रिप्ट असं लिहिली आहे, पण आम्हाला तुम्हाला असं जाणवलं की आता याच्याऐवजी आपण जर असं केलं तर छान होईल, असं झालंय या फिल्म? स्क्रिप्ट जे साधारण लिहिलेली आहे ती उत्तमच लिहिली. त्याच्यामध्ये असं काय आम्हाला काय असं वेगळा जाऊन काय करावं, कारण आम्ही त्याच्यावरती ऑलरेडी 2-2.5-3 वर्ष रिसर्च केलेला आहे. खूप मायक्रो लेवलला. सो त्याच्यामुळे त्याची काही गरज पडली नाही. फर्स्ट टेक की मल्टिपल टेक्स? असं काही नसतं. डिरेक्टरला जो टेक ओके वाटतो, म्हणजे जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत ओके. त्यासाठी मग फर्स्ट ओके होऊ शकतो किंवा लास्ट टेक किंवा मध्ये कोणतं, ते डिपेंड्स असते की बाबा कोणता टेक ओके झालेला आहे तोच ओके करू शकतो. ओके. मल्टिपल टेक्स होतात. कसं आहे की फिल्म आहे, फिल्म बनवताना एक सीन आपण शूट करतो. बरं. तो सीन जो विजनरी डिरेक्टरचा जो विजन मध्ये शूट करत असताना परफेक्ट जसं पाहिजे तसं शूट झाल्यानंतर मग तो फर्स्ट होईल किंवा सेकंड होईल किंवा थर्ड होईल, जो ओके त्या पद्धतीने होईल तोच ओके असतो. ओके. इमोशनल सीन की कोर्टरूम सीन? इमोशनल. का बरं? हा, इमोशन जिथे आहे, इमोशन कोर्टरूम कसं आहे, कोर्टरूम एक ड्रामा आहे, म्हणजे ते कोर्टच्या आतमधल्या गोष्टी. पण इमोशन सीन्स आहे ना, हे करणं अवघड असतं. ओके. हा, सोडून कसं आहे की एखादी गोष्ट तुम्ही करत असताना इमोशन तुम्हाला म्हटलं लगेच रडा, तर तुम्हाला लगेच रडता येत नाही. तुम्हाला त्याच्या मागं तो ग्राफ तयार करावा लागतो, सिच्युएशन सांगावी लागते, सगळ्या गोष्टी आहेत. हळूहळू माणूस तो ऍक्सेप्ट करून मग ते डोळ्यातनं पाणी कुठल्याही बाबतीत, किंवा तुम्हाला काही तुम्ही फिल्म बघताना पण तुम्ही असं डायरेक्ट रडायला लागलं, तो सीन तुम्ही ते बघता बघता ते इमोशन, ते बीजीएम, ते बॅकग्राऊंड, त्यातून तुम्ही. सो इमोशन हार्ड आहे. म्हणजे तसं कोर्टरूम ड्रामाही म्हणजे शेवटी कसं आहे की प्रत्येक गोष्टच हार्ड आहे, पण इमोशनल थोडंसं टफ जातं. म्हणजे आणि इमोशनल अवघड की कॉमेडी? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इमोशनल आणि कॉमेडी ह्या अशा गोष्टी, की कॉमेडी करणं ही खूप अवघड गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यांचंच काम आहे. कारण त्याला खूप म्हणजे टायमिंग हा प्रकार खूप ॲक्युरेट लागतो. आणि इमोशनल या दोन गोष्टी सगळ्यात अवघड आहे. बाकीच्या मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ऍज अन ऍक्टर ते होतात, पण कॉमेडी करणं आणि इमोशनल डायलॉग्स आणि इमोशनल ह्या गोष्टी खूप अवघड आहेत. ओके. डे शूट की नाईट शूट? ते डिपेंड होणार. म्हणजे आता आपल्यावरती नसतं डे शूट किंवा नाईट शूट. स्क्रिप्ट जी डिमांड करत आपली फिल्म आहे की बाबा तो सीन कधी आहे, हा नाईटचा शूट आहे, तो हा शूट, हा जो सीन आहे तो नाईटलाच घेतला पाहिजे, जो डेच आहे तो डेलाच घेतला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये डे नाईट असं काही नाही. डिपेंड ऑन स्क्रिप्ट, जी स्क्रिप्ट डिमांड करतात त्याच्यावरती ते ठरतं रिक्वायरमेंट. हा. ओके. ओटीटी की थिएटर? ऑलवेज थिएटर. डायरेक्टर, प्रोड्युसर की ऍक्टर? एक दिवसासाठी काय व्हावं लागेल, काय व्हायला आवडेल? ऍक्टर. का बरं? आवड म्हणजे कसं आहे की प्रोड्युसरचं कसं आहे की प्रोड्युसर फिल्म बनेपर्यंत, थिएटरला लागेपर्यंत त्यांना प्रेशरच असतो. हा, फिल्म चालू झाल्यानंतर ते असतं एक त्यांचा एक वेगळा जॉब आहे निर्माते. डिरेक्टरचं कसं आहे की फिल्मच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टी बारीकाने काम करायला लागतं. ते म्हणजे डिरेक्टर, म्हणजे त्यांना वेळच नसतो प्रत्येक गोष्टीमध्ये. बीजीएम पासून सॉंग्स मध्ये बघायचंय, परत शूट झाल्यानंतर एडिटच्या गोष्टी आहेत,
एडिट बघायला, एडिट नंतर परत बीजीएम प्रकार आहे, साऊंड आहे, त्यानंतर डी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मिक्सिंग असं लास्टला, सगळ्या गोष्टी लास्टला ते सगळ्या गोष्टी तयार होते. सो हे जरा डिरेक्टरच आहे. ऍक्टरचं काय आहे, ऍक्टर सेटवरती येतात, त्यांच्या वेळेनुसार ऍक्ट करतात आणि त्यांचं एक वेगळं आहे. सो हा शेड्यूल आहे. सो ऍक्टरची मजा घेणे म्हणजे कम्पॅरेटिव्हली डिरेक्टर पेक्षा ऍक्टरचं लाईफ थोडं इझी असं म्हणता येईल का? इझी नाही, मेहनत तर दोघांना तेवढीच करावी लागते. ओके. पण असं वाटतं ना थोडस अच्छा, तुम्ही डिरेक्टर आहात म्हणून ऍक्टर थोडस बर. आता रिअल स्टोरी की फिक्शन? रिअल स्टोरी ऍक्च्युली. हा, कारण काय आहे की रिअलिस्टिक सिनेमा आहे ना, जो कसं आहे की पब्लिकला काय आजूबाजूला ज्या गोष्टी इव्हेंट्स घडलेले आहेत किंवा जी गोष्टी म्हणजे चांगले इव्हेंट असेल किंवा वाईट इव्हेंट्स काय असतील, असं रिलेटेड काही रिअलिस्टिक सिनेमा घेऊन तुम्ही लोकांसमोर आला ना तर ते लोकांना कनेक्ट होतं. कारण ते त्या लोकांच्या आजूबाजूला घडलेलं असतं. बरोबर. ज्या गोष्टी लोकांना कनेक्ट होतात ना त्या लोकांना आवडतात. असं एक माझा थॉट आहे. त्यामुळे मला रिअलिस्टिक आणि रिअल सिनेमा आवडतो. श्रेयस तळपदे, एका शब्दात काय सांगताल यांच्याबद्दल? तर एका शब्दात तर नाही, ग्रेट ह्युमन बिंग, ग्रेट म्हणजे अप्रतिम ऍक्टर, म्हणजे जबरदस्त ऍक्टर आणि बिग ब्रदर. ओके. सपोर्टिव्ह, ग्रेट मॅन. आणि सेम काजल अग्रवाल मॅम, यांच्याबद्दल काय सांगताल? खूप म्हणजे डाऊन टू अर्थ आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे. आणि एवढे मोठे सेलिब्रिटी असून सुद्धा कधी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्यांनी खूप सपोर्ट केला. कुठल्या गोष्टीमध्ये काही डिस्कस करताना काही सांगितलं त्यांनी ते समजून घेतलं आणि त्या गोष्टी त्यांनी स्वतःही तेवढ्या मनावर घेऊन केल्या. त्यामुळे ग्रेट. ओके. सेटवर सर्वात जास्त कोण हसवत होता? असं काही नाही, कारण फिल्म आहे इंडिया स्टोरी ही म्हणजे त्याची टॅगलाईन स्लो पॉइझन इन प्रोग्रेस. सो विषय सिरियस आहे, विषय गरजेचा आहे. सो तसं काय आपल्या फिल्म मध्ये तसं काय हेच नव्हतं. सगळं आपल्या शेड्यूल आणि आपल्या याच्यामध्ये बिझी असायचं. सो ते असं काय हसवायला कोणाचं, कारण की आपल्या यामध्ये कॉमेडी असं काय हेच नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त टेक कोण घेत होता? नाही असं काय बोलता येणार नाही. कसं असतं की डिपेंड ऑन ऍक्टर. असं असतं की ऍक्टर त्याची ऍक्टिंग करत असतो. हा, पण ते डिरेक्टरला त्यांना वाटलं बाबा हे तुम्ही असं करा. सो ते त्याचे प्रयत्न करतात. मग एक दोन टेक होतात. म्हणजे असं नाही की आता मोठे मोठे ऍक्टर्स आहेत ते तर काय एकदा ते स्क्रिप्ट वाचली की त्यांना ते सांगितलं असेल ते करतात. पण एखादी गोष्ट कुठे काय वाटली की असं करता येईल का तुम्हाला, असं एक मला पाहिजे. सो ते लोक देतात. म्हणजे कोणी मोठे ऍक्टर्स त्यांना सांगितलं बाबा सर हा सीन मध्ये थोडस असं करून एकदा बघूया. सो ते लोक करून देतात. आणि ऍक्टर कसं त्यांना जे पाहिजे आपण डिरेक्टरला सांगितलं ते लोक त्यांचा पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन ते आपल्याला त्यांचं काम 100% देतात. शूटिंग मधला सर्वात संस्मरणीय दिवस कोणता होता? असं काय म्हणजे आता शूटिंग मधला म्हणजे शूटिंग सुरू झालं हे सगळ्यात मोठा दिवस होता माझ्यासाठी. ओके. हा, तर तोच दिवस म्हणजे ज्या दिवशी फर्स्ट टाइम ऍक्शन बोलून तो दिवस सुरू झाला. म्हणजे स्क्रिप्ट वाचताना फायनल एडिट पाहताना जास्त ताण कधी येतो एका डिरेक्टरला? तुम्ही की डिरेक्टर आहात तर हे बघा म्हणजे फिल्म म्हणून डिरेक्टरचं एक पॅशन असतं, एक विजन असतं. त्यामुळं स्क्रिप्ट वाचतानाही तो तेवढा पॅशन असतो आणि तेवढा विजनरी असतो. आणि फायनल एडिटला पण तो त्याच पॅशनने काम करतो डिरेक्टर. सो त्याच्यामध्ये असं काही एक गोष्ट नाही चूज करू शकत. तर दोन्हीपैकी जर वाटलं की हा मला जरा इथे थोडं जास्त कष्ट आहेत, ऍज अ डिरेक्टर ताण म्हणण्यापेक्षा कष्ट जास्त कुठे? ऍज अ डिरेक्टर मला असं वाटतं की स्क्रिप्ट हातात घेतल्यापासून फिल्म एडिट होईपर्यंत आणि त्याच्या पुढचंही पोस्ट होईपर्यंत सेम पॅशन आणि कष्ट तेवढेच आहे आणि त्याच हिशोबाने काम केलं पाहिजे. ओके. त्यामुळे असं कुठली गोष्ट ही फर्स्ट ती फर्स्ट असं नाही. बरं. सगळ्या गोष्टीला तेवढंच 100% दिले पाहिजे स्टार्ट टू एंड. तेव्हा तर फिल्म चांगली होते आणि चांगली झालेली फिल्म लोकांनी मिळून
तेव्हाच त्यांना आवडते, त्याच्यावरती 100% काम केल्यानंतरच. बरं. आता ही फिल्म बघितली ना तर असं वाटतं की ही फिल्म एका नॅशनल लेवल अवॉर्ड वर पर्यंत पण जाऊ शकते, कारण तो विषय पण तेवढा सेन्सिटिव्ह आहे आणि चांगला विषय आहे. तर जर दोन पैकी एक गोष्ट चूज करायची म्हणली तुम्हाला, एक नॅशनल अवॉर्ड की बॉक्स ऑफिस हिट, तर दोन्ही पैकी काय चूज कराल? बरं, कसं आहे की ही फिल्म बनवताना द इंडिया स्टोरी हे बनवताना आम्ही याचा विचार नाही केला की हे म्हणजे बॉक्स ऑफिसला काय करेल किंवा आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळेल, हा विचार करून ही फिल्म बनवलीच नाही. ओके. हा, जेव्हा सागरजींचा जे रायटर प्रोड्युसर आहे आमचं बसून आम्ही जेव्हा डिस्कस केलं की ही फिल्म आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची, कारण तो सब्जेक्ट तेवढा म्हणजे भयानक आहे ती गोष्ट. आणि ही फिल्म कुणाची एकाची नाही, ही फिल्म म्हणजे भारतातल्या प्रत्येक फॅमिलीमधल्या, समजा एका फॅमिलीमध्ये 5 माणसं आहेत, तर 5ही माणसांनी ही फिल्म बघितली पाहिजे. हा, कारण काय ही फिल्म पुन्हा एका घराची नाही, तर घरातल्या 5ही लोकांची फिल्म आहे. त्याचा अर्थ की ही फिल्म भारतातल्या प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे, कारण हे एवढं भयानक आहे ना, म्हणजे ज्या गोष्टीवरती ही जी फिल्म बनवली आम्ही की ही फिल्म ज्या दिवशी तुम्ही 24 जुलैला येऊन थिएटरमध्ये बघाल, तर रात्री मला वाटतं जे फिल्म तिथे झोपतील म्हणून, तिथून बाहेर पडल्या आपण आतापर्यंत काय खाल्लं, आपण विष खात होतो का अन्न खात होतो, म्हणजे कुठलं अन्न आपण खात होतो, काय चाललंय आज देशामध्ये, काय गोष्टी आहेत, किती भेसळ, काय गोष्टी ओरिजिनल काय ऑर्गॅनिक काय आपल्यापर्यंत काय पोहोचतंय. सर ह्या गोष्टी तुम्हाला ही फिल्म महिन्यानंतर तुम्ही बाहेर पडणार आणि तुम्हाला कळेल. आणि ही फिल्म महिन्यानंतर प्रत्येक माणूस याच्यावरती खूप विचार करून आपल्या फॅमिलीची अजून काळजी घेणार, ही मला हमी. सर आपण जी ही फिल्म चालू केली द इंडिया स्टोरी, ही चालू करताना सर्वात जास्त ताण तुम्हाला कशाचा आला? कलाकारांना सांभाळण्याचा की निर्मात्यांना सांभाळण्याचा? ऍक्च्युली काय आहे की ऍक्च्युली आम्ही सागरची एक हिस्टॉरिकल फिल्म करणार होतो. सागर शिंदे जे आता या फिल्मचे प्रोड्युसर आहे, रायटर पण आहे. हिस्टॉरिकल फिल्म करणार होतो, पण त्या फिल्मचं बजेट आम्ही वर्किंग करायचं खूप हेवी बजेट होतं. सो मी थोडंसं त्याच्यावरती विचार करत होतो. मला 1-2 दिवसानंतर मला एक सागरचा फोन आला की मी स्वतः काहीतरी मला सुचलंय, आपण त्याच्यावरती इथे लिहिलेलं आहे, तर एकदा येऊन आपण त्याच्यावर बसूया. सो आम्ही तिथे बसलो आणि त्यांनी जे ऐकलं ते म्हणजे द इंडिया स्टोरी. अच्छा. हा, आणि मग याच्यानंतर मग सुरुवात आणि सगळ्या गोष्टी कंटेंट एवढं भारी आल्यानंतर सागर जे असतील मी असेल दोघांनी त्याच्यात एवढी एनर्जी टाकली, त्यासाठी जी मेहनत केली मला सांगू शकते शब्दात, पण ते खूप कम्प्लीट होईपर्यंत जो संघर्ष आणि त्या ज्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टींना फेस करावं लागतं, सगळ्या गोष्टी होत असताना सागरजी आणि मी आम्ही एवढ्या गोष्टी फेस केल्यात की त्याला एका शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे ते त्याचा खूप मोठा प्रवास आहे आता 1-2 वर्षाचा. एखाद्या फिल्म करण्यामागची स्ट्रगल ते भयानक असतं. म्हणजे फिल्म बघताना गोष्टी वेगळ्या असतात, पण ते बनवत असताना त्याचे कष्ट. हा, दुसरी गोष्ट काय की फर्स्ट प्रोडक्शन हाऊस आणि ॲज अ डिरेक्टर फर्स्ट फिल्म, आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना तो 1.5-2 वर्ष रिसर्च पासून जो हा 3-4 वर्षाचा जो संघर्ष आहे तो एवढा भयानक असतो, तो खूप भयानक असतो. कलाकार आणि निर्मात्यांपेक्षा हा जास्त सांभाळला. हा, म्हणजे सगळं निर्माता सागरजीच आहेत, स्वतः रायटर पण आहेत आणि मी डिरेक्टर आहे. सो तो सगळ्यात जास्त ताण त्या दोघांनाच होता सुरुवातीपासून. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे काय असतं की ज्या गोष्टी आपण ठरवायला जातो तशा होत नाहीच, बऱ्याच गोष्टी वरती खाली होत असतात आणि त्यातून खूप आणि पहिली फिल्म असल्यामुळे तो खूप संघर्षाचे असं डोंगर उभे असतात. प्रत्येक डोंगर क्रॉस केला परत रस्त्याने चालायचं, परत डोंगर उभा राहतो. सो असे डोंगर क्रॉस करावं लागतं, ते एवढं इझी नसतं. एवढंच मी सांगेन माझ्या. बाकीचं 24 जुलैला आपल्याला दिसेल. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला. आणि द इंडिया स्टोरी हे नाव का दिवशी वाटलं तुम्हाला? कारण हा जो सब्जेक्ट आहे जो चालू आहे, जर आम्ही रिसर्च करत होतो मायक्रो लेवलला या फिल्मवरती आम्ही रिसर्च केलं.
दुधाचं असेल, ज्या गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत एवढ्या भयानक लेवलच्या आहेत की खतरनाक म्हणजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना ही फिल्म बघितल्यानंतर लोक असे जागे होते. आणि फिल्म आम्ही जेव्हा हा सब्जेक्ट आम्ही हातून घेतला तर हे लोकांसाठीच बनवलं. आम्हाला ह्याच्यातून काहीतरी काय मिळवायचे हा उद्देश होता, पण असं काहीतरी आल्यानंतर ह्याचा विचार केला. म्हणजे शेवटी मी आणि सागर आम्ही हा विचार केला की हा विषय आपल्याकडेच का आला, म्हणजे दुसरीकडे का नाही. कारण अशी फिल्म आतापर्यंत कोणीच अशा सब्जेक्ट मध्ये हात घातलेला नाही, कोणीच नाही. बरोबर. हा इंडियामध्ये कोणीच अशा सब्जेक्ट मध्ये हात नाही घातलेला. म्हणजे आपल्याच डोक्यात हा विचार करा काय असतं, काय गोष्टी वरचा त्याच्या हिशोबाने करून घेतो. सो आमच्या वाट्याला त्यांनी दिला असेल, सो आम्ही त्याचा प्रयत्न करून मेहनत केली आणि चालल्या गोष्टी असं आहे. हा चित्रपट जर तुम्हाला एका शब्दात सांगायचं म्हणलं तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? एका शब्द सांगतो, 24 जुलैला जावा, फिल्म बघा. तो एक शब्द जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, एक शब्द म्हणजे 24 जुलैला जावा, फिल्म बघा आणि रिएक्शन द्या. आता या चित्रपटात जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्रेयस तळपदे सर आहेत, काजल अग्रवाल मॅम आहेत, तर हे खूप दिग्गज आणि मोठे कलाकार आहेत. ह्यांच्यासोबत तुमचा पहिलाच ऍज अ डिरेक्टर म्हणून मूवी येते, हा अनुभव तुमचा कसा होता? ग्रेट. म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मला की फिल्म करत असताना की ऍक्टरला काजलजींना मला अप्रोच करायचं होतं, श्रेयसजींना मी जेव्हा अप्रोच केलं सो त्यांची वेळ भेटली वगैरे आणि इझी वेळ मिळत नाही. ऑलरेडी त्यांचे शेड्यूल चालू असतात, सगळ्या गोष्टी चालू असतात, त्यांची फिल्म लाईनअप असतात. सो वेळ भेटली आणि त्यांना जाऊन सांगितले की सर ही फिल्म आहे आणि द इंडिया स्टोरी, ती स्क्रिप्ट त्यांना आम्ही ऐकवली सगळ्या गोष्टी. सो ते त्याचं तयारी एवढी केलेली आहे आम्ही. आणि त्यांनी जेव्हा ती स्क्रिप्ट बघितली, त्यांना जेव्हा नरेट केली, त्यांनाही तो सब्जेक्ट एवढा लागला की त्यांनी हा विचार केला की हा सब्जेक्ट खरंच प्रत्येकासाठी आहे. सो तुम्ही आमच्याकडे आले ना, आम्हाला याचा पार्ट व्हायला खूप आवडेल. सो हे गोष्ट जे माझ्या फिल्ममध्ये कलाकार आहेत, काजल जे आहेत, श्रेयस जे आहेत, मुरली शर्मा आहेत, मनीष वाधवा आहेत. सो हे सगळ्यांचं तोच ऑपरेट होतं की काहीतरी वेगळं आहे आणि ह्याच्यातून काही लोकांना एक चांगल्या गोष्टी, त्यातून एक चांगला मेसेज मिळणार आहे. आणि खूप तो चांगला मेसेज नाही फक्त, तो स्वतःच्या हेल्थचा विषय आहे. एक जनजागृती तसं नाही म्हणतात त्यांना, स्वतःची हेल्थ. कारण आपण व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. आपणच व्यवस्थित नाही तर त्याचा उपयोग काय. बरोबर. सो अशा गोष्टी आहेत. समोर प्रत्येकाला नरेट करताना सगळ्यांना ती स्क्रिप्ट आवडली, सगळ्यांनी मला याचं इन्व्हॉल्व व्हायचं आणि आपण याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या ऍक्टर्सनी खूप याच्यामध्ये स्वतःही खूप वर्कआउट केलं याच्यामध्ये. म्हणजे खूप मेहनत घेतली. म्हणजे स्क्रिप्ट पासून इथे काय होईल, मग असं काय करूया का, असं डिस्कशन खूप केलं माझ्या बरोबर, अजून काय बेस्ट करता येईल वगैरे. खूप इन्व्हॉल्व होऊन सगळ्या ऍक्टर्सनी खूप सुंदर काम केलं. त्यांनी पण या फिल्मसाठी इनपुट्स काय दिले? इनपुट्स म्हणजे ती स्क्रिप्ट आपण ऑलरेडी तशी एवढी विजनरी बनवलेली ना, त्यामुळे इनपुट्स असं काही नाही. पण दरवेळेस अजून काय बेस्ट करता येईल का याच्यावरती म्हणजे श्रेयस जे असतील, काजल जे असतील, और क्या चैतन्य आपको चाहिए, और क्या तो आप बिंदास बोलिए, आपण उतना करेंगे. पण जे मला पाहिजे होतं मी ते करत होतो. त्यांचा सपोर्ट खूप मिळत होता. और कुछ चाहिए आप वो बोलिए, आपण वैसा भी कर सकते. सो खूप सपोर्ट. हा त्यामुळे असं काही बनवतो काहीच अशी काही अडचण नाही. ओके. श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवाल हे दोघांना तुम्ही अगोदर भेटला होता फिल्मच्या? नाही, मी कधीच नव्हतं. डायरेक्टली सेटवरच तुमची भेट झाली? नाही, फिल्मच्या अगोदर नरेट ओके. नरेट करायला तर भेटावंच लागतं डिरेक्टरला. सो तीच पहिली भेट होती. ओके. त्यावेळी तुमचा रिएक्शन कशी होती की फर्स्ट टाइम या दोन दिग्गजांना भेटतोय, तुम्हाला त्याची सवयच आहे? नाही म्हणजे सहज ग्रेट ऍक्टर्स आहेत. काजल जे असतील, श्रेयस जे असतील, श्रेयसजी एवढे फिल्म्स केलेत, त्यांचे 40-50 त्यांच्या फिल्म्स आहेत असतील मे बी. काजलजींनी 40-50 फिल्म्स केलेले. सो आणि एवढे मोठे स्टार्स आहेत. एक आपला अप्रोच आणि आपलं विजनरी. मला हे जे श्रेयसजींचं मी फिल्म्स पाहिलेले आहेत बऱ्याच. त्यांची मला सगळ्यात आवडती फिल्म म्हणजे
तुम्ही ओम शांती मध्ये त्यांनी केलेलं, इक्बाल त्यांची फिल्म खूप मस्त. खूप म्हणजे खतरनाक. आता त्यांची प्रवीण तांबे फिल्म आलेली, तर ती खूप काम केलेलं. सो मीही तसंच एक म्हणजे शोध असताना की काय ते मला विचार करता मला सगळ्यांचं नाव डोळ्यासमोर आलं. मी डोक्यात घेतली, सरांची कॉन्टॅक्ट करून त्यांना भेटून आपण नरेट करावं. सो ते तसा त्यांचा प्रवास होता. काजलजींचं पण सेम, कारण त्यांना मी काजल तमिळ आणि तेलुगू फिल्म्स मध्ये भरपूर पाहिलेलं आहे. हा, भरपूर पाहिलेलं आहे. पण त्यांचं लेटेस्ट काहीतरी मी सोशल मीडिया बघताना काहीतरी मी त्यांचं एक हे माझ्या समोर आला, रील्स वगैरे. हा, आणि त्यानंतर मी तो विचार केला की त्यांचे लेटेस्ट गोष्टी पाहिल्या इंस्टाग्रामला वगैरे, आणि एकदा अप्रोच होऊन बघावं असं ते विचार आला. आणि अप्रोच झालो, नरेट केलं, आणि त्यांनी खूप इन्व्हॉल्व केलं. असं ते प्रवास होता. त्यांची फर्स्ट रिएक्शन काय होती नरेशन ऐकल्यावर? खूप म्हणजे ते शॉकिंग होते त्यांची रिएक्शन. अच्छा. कारण काय आहे की हे सब्जेक्ट जो आहे तो काय किती सिरियस आहे हा माहितच नाही ना म्हणून. करेक्ट. म्हणून तर मी तुम्हाला ते सांगतो, तुम्ही जे काय क्वेश्चन विचारतो की ही फिल्म बघणं एवढी गरजेची आहे की म्हणजे अन्न, आपण म्हणतो 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. अन्नच नसेल तर वस्त्र आणि निवाराचं काय उपयोग? बरोबर. अन्नच आपल्या पोटात व्यवस्थित जात नसेल तर काय उपयोग? बरोबर. बाकीच्या 2 गोष्टींची उपयोग नाही. कारण अन्नच जर व्यवस्थित असेल, आपणच व्यवस्थित आहे, तर मग बाकी गोष्टी. म्हणून एक म्हण म्हणतात ना, पहिला पोटोबा नंतर विठोबा, असं जे एक काहीतरी आपल्या मराठीमध्ये म्हणतात लोक. सो पोटात काहीतरी असेल तर सगळ्या गोष्टी माणूस करू शकतो, हेच एक आहे असं. माझ्या माहितीनुसार तुम्ही हिंदी फिल्म्स मध्ये, मराठी फिल्म्स मध्ये भरपूर काम केलेलं आहे ऍज अन ऍक्टर. बरोबर. आता तुम्हाला हे नाही म्हणजे मी ऍज अन ऍक्टर काही ग्रेट काम नाही केलेलं आहे. बट ओके, पण तुम्ही ऍज अन ऍक्टर होता अगोदर. आता डिरेक्शन कडे वळण्याचा निर्णय कधी आणि कसा घेतला? या फिल्म लाईन मध्ये मी जेव्हा सुरुवात केली, खूप मोठं स्ट्रगल आहे. घरून बॅकग्राऊंड नव्हतं, सो कसं काय, सो मुंबईला निघून गेलो घरच्यांना न सांगता वगैरे. हा, ते सगळं स्ट्रगल आहे. तर मी 2007 मध्ये मुंबईला गेलो, 6-7 ला. आणि ते माझं सगळं स्ट्रगल सुरू झालं. त्यातून एक वेगळं काहीतरी करायची ही गोष्ट होती. तेव्हा वाटलं की ऍक्टर बनायचं. हा, ऍक्टर डिरेक्शन, ह्या 2 गोष्टी. कारण फिल्मचं पहिल्यापासून फिल्म्स आवडायचं, बघायचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी. हा, आमची तर त्यावेळेस जिथं मी राहायचो तिथं त्यावेळेस ते 5 रुपये देऊन असे VCR वरती फिल्म्स असायच्या. त्यावेळेस ते असं जुना तो काळ होता, ते तेव्हा ते बघत राहायचो मी, फिल्म्स आल्या किंवा काय. मलाही आठवतं, मी अजून लास्ट फिल्म त्यावेळेस पाहिलेली मोहरा नावाची फिल्म. छोटं थिएटर नाही म्हणायचं त्याला, एक VCR ला लावून ते फिल्म बघायचो त्यावेळेस. म्हणजे मी ज्या गावात राहायचो तिथे तशा गोष्टी होत्या. पण हे सगळ्या गोष्टी बघत असताना जेव्हा मुंबईला गेलो, ते स्ट्रगल सुरू झालं. ते स्ट्रगल एवढं भयानक असतं की ते प्रत्येकाचं स्ट्रगल असतं. प्रत्येक गाडीचं स्ट्रगल, असं काही नाही मीच करते म्हणून, सगळे करत असतात. पण तो संघर्ष सोपा नसतो. म्हणजे बरोबर, जो तो सहन करतो त्याला त्याच्या गोष्टी किंवा त्या गोष्टी त्यालाच माहिती असतात. सो हे करत असताना मग काही कॉन्टॅक्ट प्रयत्न करत गेलो की कोणाला भेटावं, हे सगळं भेटणं वगैरे सगळ्या गोष्टी करत असतो. पण ते तिकडे गेल्यानंतर मी नुसते असे प्रयत्न होतो. सो इन्कम सोर्स काय नाही. मुंबईत तर गेलो होतो, बरोबर. हा, पण ह्या स्ट्रगल मध्ये आपण स्ट्रगल करत असताना आपल्याला इन्कम सोर्स काय? कारण वय कमी होतं, पैसे कुठून येणार? पुढे गेलं तर मेहनत करू ना. बरोबर. तर मग काय जॉब करत होतो मी. म्हणजे मी महाबळेश्वर मध्ये एक हॉटेल होतं, तिथे मी जॉब करायचो. तिथे कसं फ्रायडे, सॅटर्डे, संडे एक बिझनेस वीकेंड असतो. सो ते वीकेंड मी असायचो तिथे त्या हॉटेलवरती. आणि मंडे, ट्युजडे आणि वेनसडे हे मुंबईत येऊन स्ट्रगल करायचो. मला भेटायला हे असं स्ट्रगल त्यावेळेस ते सुरू झालं. ते करता करता बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट झाले, प्रयत्न करत गेलो. मग थिएटर्सला वर्क केलं. ऍक्टिंगचं पण हे होतं आणि डिरेक्शन पण ते शिकत गेलो. या सगळ्या गोष्टी करत
थिएटरचा खूप सपोर्ट झाला मला सगळ्या गोष्टी. ओके. हे असं करता करता इथपर्यंत आता गोष्टी आल्या आणि त्या हिशोबाने फिल्म आता केलेली आहे असं. बरं. पण द इंडिया स्टोरी ह्यासाठी डिरेक्ट करावं किंवा तुमचं आणि सागर सरांचं ज्यावेळी डिस्कशन झालं त्यावेळी इन्स्टेड ऑफ टेकिंग रोल म्हणजे तो एक फिल्म मध्ये रोल घेण्याच्या ऐवजी डायरेक्शन बेटर करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं? द इंडिया स्टोरी. हा, द इंडिया स्टोरी. नाही व्हिज्युअली डिरेक्शन आहे ना, हा मेन माझा बेस होता, ऍक्टिंग आणि डिरेक्शन. ओके. पण काय आहे की मला असं वाटतं, बरेच मोठे मोठे डिरेक्टर्स आहेत, मला असं वाटतं की डिरेक्टरला ऍक्टर होणं गरजेचं असतं असं माझं थॉट आहे. कारण काय आहे की ऍक्टिंग काढून घ्यावं लागतं. हा ऍक्टिंग कसं आहे की सगळे कलाकार ग्रेट असतात, पण डिरेक्टर जी फिल्म बनवतो त्याला विजनरी, त्याला काय पाहिजे हे त्यालाच माहिती असतं. सो ते आपल्याला सांगून त्याच्याकडे करून घेणं, किंवा असे काय मार्गात आपले मोठे मोठे डिरेक्टर्स आहेत. हा म्हणजे त्यांचं आता नाव नाही घेत, पण ते सर प्रत्येक वेळेस नवीन कलाकारांना संधी देतात आणि त्यांच्याकडे एवढं अप्रतिम काम करून घेतात. बरोबर. म्हणजे आपले नागराज सर, हा आता एवढे प्रत्येक त्यांच्या फिल्म्स बघा एवढ्या. येस. हा पण त्यांनी नवीन कलाकारांना घेऊन त्यांच्याकडे काम करून घेणं हे सोपं नाही. सो ते असं म्हणजे की तेव्हा मी ऍक्टिंग आणि डिरेक्शन दोन्ही गोष्टीवरती थोडंसं फोकस देऊन काम करत होतो. आणि ते करता करता मी माझे प्रयत्न करत करत चाललेत माझ्या गोष्टी, असे प्रयत्न सुरू आहेत. सो ते करत असताना मग जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की काहीतरी चांगलं करायचं होतं आणि आम्ही दुसऱ्या हिस्टॉरिकल फिल्मवरती काम करत होतो ॲज अ डिरेक्टर म्हणून. पण ते काय बजेट खूप असल्यामुळे त्याच्यावर काम नाही केलं. मग सागरजीचा आमचा विषय झाला, सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मग ते आम्ही ते जाऊन बसलो आणि हा सब्जेक्ट आला, याच्यावर काम सुरू केलं. सो हे असं आहे. ओके. आणि ही फिल्म आता ज्यावेळी पहिल्या दिवशी चालू झाली, चला पहिला ऍक्शन म्हणून तुमच्या तोंडातून जे शब्द आले, त्यावेळचा काही किस्सा किंवा त्यावेळेचे तुमचे भावना कशा होत्या, तुमचा अनुभव कसा होता? काय होतं की ही फिल्म हातात घेतल्यानंतरच की त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं की कुठल्या गोष्टीमध्ये आपण एवढं घुसून जातो ना की दुसरं त्यावेळेस काय सुचत नाही. सो ही फिल्म एवढी सिरियस आणि एवढा सब्जेक्ट असा एवढा आहे, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, गरजेचं आहे. हे प्रत्येकाचं गरजेचं, प्रत्येक भारतीयचं प्रत्येक फॅमिलीचा सब्जेक्ट असल्यामुळे. आणि त्याच्यामुळं काय झालं की फर्स्ट ऍक्शन वगैरे बोललो, म्हणजे ते मनात आपण, मला वाटलं की हे माझं फर्स्ट ऍक्शन बोललो, पण ते डोक्यात काय असतं की फर्स्ट फिल्म असताना एक प्रेशर असतं. कारण काय कोणी वरून शिकून आलेलं नाही. येस. कुठून काय कोणीही शिकलं तरी शेवटी फर्स्ट फिल्म करताना ते एक प्रेशर असतं, एक बर्डन असतं. कारण काय आहे की ते डिरेक्टरला त्या कॅप्टन ऑफ शिप म्हटलं जातं डिरेक्टरला. कसं आहे की ते खूप मोठी जबाबदारी आहे, सोपी नाही. सो ते एक ऍक्शन बनवल्यानंतर ते एक मनात हे थोडस हॅपीनेस आला मला त्यावेळेस. ते विजन आणि त्या गोष्टी काम करता करता ते झालं. द इंडिया स्टोरी बघायला गेलं तर हा एक संवेदनशील आणि तेवढाच गरजेचा विषय आहे. तर हा विषय हाताळताना तुम्ही किंवा तुमच्या टीमनी पूर्ण किती संशोधन केले या गोष्टींसाठी? यासाठी खूप मायक्रो लेवलला संशोधन केलेलं आहे. हे केमिकल्स आले कधी, कुठून आले, ओके, वापर कसा होतो, यामागचा काळाबाजार काय आहे, या विषयुक्त शेतीमधून होणारे भयंकर परिणाम किती आहे, हे कीटनाशक म्हणजे रासायनिक खतांमधून माणसाच्या शरीरात, अन्नातून म्हणजे दुधातून हे पॉइझन कसे म्हणजे माणसाच्या शरीरात जातं, म्हणजे हे एवढं भयानक आहे. सो हे काय हे सगळं संशोधन करताना आम्हाला दिसलं, म्हणजे गोष्टी आढळून आल्या. या चित्रपटातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी काय घ्यावं? बस म्हणजे मला असं वाटतं की सामान्य नागरिक जसे मॉल्स मध्ये जातात, मेडिकल्स मध्ये जातात, तर तिथे बार्गेनिंग नाही करत. सलून मध्ये जात असतील तिथे बार्गेनिंग नाही करत. सो जेव्हा सामान्य नागरिक शेतकऱ्यांकडे जातील भाजी घेण्यासाठी वगैरे, मंडईत जातील भाजी घेण्यासाठी, सो त्या शेतकऱ्यांबरोबर ह्यांनी बार्गेनिंग नाही केलं पाहिजे.
आणि हा माझं मत आहे म्हणजे. आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण थोडंसं ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे. कारण आजकाल जे गोष्टी बघत असताना आपण जे बघतोय त्या हिशोबाने ऑर्गॅनिक शेती केली तर आणि ते बेस्ट आहे. सर हे शूट करताना तुम्हाला असे काही एक्सपिरियन्सेस वगैरे आले का बाबा काही वेगळे अनुभव वगैरे म्हणजे कसं होतं शूटच्या लोकेशन्स बद्दल किंवा कशाबद्दल काहीतरी एक जे लोकेशन होतं हिमाचलमध्ये तिथं शूट करताना म्हणजे लोकेशन इकडे मिळत नव्हतं आम्हाला महाराष्ट्र. हा सो आम्ही ते हिमाचलला गेलो. चंदीगडला फ्लाईट म्हणजे तिथे जवळपास एअरपोर्ट मध्ये फक्त चंदीगड आहे. नॉर्थला तिथून 4-4.5 तासाचा प्रवास आहे आणि ते जमिनीपासून जवळजवळ 2000 फूट वरती एवढं म्हणजे लोकेशन शूट करायचं लोकेशन. सो तिथे मी पोचलो. आम्ही वेगळी झाली सगळी आमची टीम वगैरे पोचली. आणि श्रेयची त्याच्या उद्या परवा शूट आहे समजायचं. 2 दिवस शूट होतं आमचं तिथे. श्रेयच्या आदल्या दिवशी आले तो बिचारे रात्री उशिरा आले. ते येत असताना तिथं येताना त्यांना एवढं स्ट्रगल झालं की तिथे दरड कोसळत होते. कारण सगळं घाटाचं रोड आहे चंदीगड पासून ते हिमाचल. एवढं भयानक रस्ता आहे तो. ती दरड कोसळत होत्या. भयंकर पाऊस पडलेला. 2-3 झाडं अशी आडवी पडलेली. बापरे सगळे आले तिकडे. म्हणजे कसं शूट करणार उद्या कारण एवढं भयंकर पाऊस आणि हे सगळं गोष्टी खतरनाक. आणि त्याच्या अगोदर कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस पडतो. आणि आमचे डेट्स लॉक झाले. सगळं लोकेशन लॉक झाले. सगळं झाले. आणि श्रेयजी पण आले. आणि टेन्शन असं आलं की मग आता दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर मग शूटिंग नाही करू शकत. सगळं इकडून तिथून सगळं घेऊन गेलेलं कॅमेरा या सगळ्या गोष्टी सगळं ते नुकसान असं ते असं दिसायला लागलं. ते सगळं एक दिवस आला. दुसऱ्या दिवशी देवाच्या कृपेने नशिबाने सकाळ झाली आणि सूर्य दिसला. आणि तुम्हाला सांगतो मी 2 दिवस शूट होतं. दुसऱ्या दिवशी शूट सुरू झालं तो पूर्ण दिवस शूट चालू झालं. संध्याकाळी थोडा पाऊस पडला शूट संपल्यानंतर. त्याच्या दुसऱ्या दिवशी जो सेकंड डे होता शूट सुरू झालं. दुपारी 3 वाजता श्रेय सरांचं शूट संपलं. सर निघून गेले आणि पाऊस सुरू झाला. ते म्हणजे एक असं होतं की ते देवाची भारी खतरनाक ते म्हणजे पर्याय जाऊन तिथे शूट खूप मोठं नुकसान झालं असतं किंवा काय. क्रू पण एवढा मोठा होता. कमीत कमी तो 200-250 लोकांचा क्रू होता. सो तो सगळा खर्च तो प्रोड्युसरलाच पे करावा लागतो. सो ते एक टेन्शन असतं एक बर्डन असतं की बाबा ते देवाने मला कसंही ते आमचं ते मार्गी लावला आणि ते व्यवस्थित झालं. तो एक वेगळाच अनुभव होता. बरेच किस्से पण आता हे त्यातलं मेजर होतं. स्क्रिप्टची अशी रिक्वायरमेंट होती किंवा हिमाचल प्रदेश रिक्वायरमेंट होती. त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. फिल्म बघितलं आम्हाला बघितलं तुम्हाला. ओके मग तिथं फक्त श्रेय सरांचंच होतं. काजल मॅमचं तक्रार काय असं श्रेय सरांच होतं तिथे फक्त. मोस्टली शूटिंग कुठे झाले आपलं. फिल्मची शूटिंग बघा कोल्हापूर त्यानंतर भोरमध्ये झाली. अरे वा. मग मी इकडे पुण्यात केली. पुण्यात त्यानंतर पनवेल, अलिबाग, केरळ, पंजाब, आता हिमाचलचं सांगितलं. काही शॉर्टसाठी गुजरात, त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर कोलकाता असं ते बरेच ठिकाणी. द इंडिया स्टोरीसाठी पूर्ण इंडिया फिरलेलं आहे. मुंबई इंडिया सगळी पूर्ण इंडिया भारी. मग मुंबई म्हणजे फिल्म सिटी मध्ये मुंबईत वेगवेगळ्या लोकेशन होते. फिल्म सिटी मध्ये मड वगैरे एरिया तिथे काय गोष्टी केलेल्या आहेत. फोर्ट रूमचा म्हणतात. फिल्म सिटी पण मध्ये 2-4 शॉर्ट्स होते ते फिल्म सिटी पण मध्ये पण केले. असं ठरलेलं असतं की हा दिवस एवढ्याच दिवसात कम्प्लीट करायचा आहे किंवा हे असं काय असतं का फिक्स का बफर टाइम ठेवलेला असतो. नाही ऍक्च्युअली नसतं. शेड्यूल अगोदर ठरतं किती दिवसाचं शेड्यूल ठेवायचं फिल्मचं. पण ते जसं आपण शेड्यूल प्लॅन करतो तशा गोष्टी होत नाही. एक्झॅक्टली. मग बफर एक्सटेंड पण होतात. काही कमी पण होतात. म्हणजे प्रत्येक फिल्मचं डिपेंड किती लोकेशन्स आहेत काय प्रत्येक फिल्मची स्टोरी वेगळी असते.
सो जी स्क्रिप्ट आहे, जी स्टोरी, त्या हिशोबाने त्या गोष्टी घडतात, लोकेशन्स आणि ज्या गोष्टी त्या बरं. हिशोबाने शेड्यूल बनतं. सो ते तो प्रत्येक स्टोरीचा, प्रत्येक फिल्मचा प्रवास वेगळा आहे. मस्त मस्त. आता हे फ्युचर मध्ये आता तुमचं जरा समजा द इंडिया स्टोरी कोणत्या लँग्वेज मध्ये रिलीज होती? द इंडिया स्टोरी ही फिल्म ची स्टुडिओज वर्ल्ड वाईड रिलीज करत आहे. नाईस. हा जे स्टुडिओ हा अरे वा. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या 3 लँग्वेज मध्ये आपली फिल्म रिलीज होते. ग्रेट. पॅन इंडिया. काय द इंडिया स्टोरी हे बघण्यासाठी तुम्ही काय सांगताल की का बघावी ही मूवी? भारतातील प्रत्येक जनतेची, प्रत्येक माणसाची, प्रत्येक घराची, म्हणजे प्रत्येकाने ही फिल्म बघितलीच पाहिजे. कारण की आजकाल आपण जे आपल्या ताटामध्ये, जेवणाच्या ताटामध्ये जे खातोय ते खरंच ऑर्गॅनिक खातोय का विष खातोय, हे तुम्हाला आपली फिल्म द इंडिया स्टोरी ही भारतातील प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी आपण बनवलेली आहे. तर तुम्ही ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे जे पेस्टिसाइड्स आहेत आणि हे जे रासायनिक खतांमधून जे आजकाल जे भेसळ अन्न हे मार्केटमध्ये येते, याच्यातून किती दुष्परिणाम त्यातून आणि काय आजार होतात याचा अनुभव तुम्हाला या फिल्म मधून येईल. आणि हे बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली, तुमच्या मुलाबाळांना, फॅमिली, तुमचे मित्र, तुमच्या आजूबाजूचे सगळ्यांनाच तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे याच्यापासून सावध व्हाल, हीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी तुम्ही 24 जुलैला थिएटरमध्ये येऊन द इंडिया स्टोरी ही फिल्म नक्की बघा. कारण हा विषय तुमचा आहे, माझा आहे, सगळ्यांचा आहे.